या ठिकाणी मुळगावला आल्यानंतर शंकराचं मंदिर आहे आणि या ठिकाणी आई गावदेवीचं मंदिर आहे. दोन्ही मंदिरात आपण दर्शन घेणार आहोत आणि ही दीपमाळ. सुप्रभात मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बदलापूर येथील मुळगाव या गावी. आणि मुळगाव हे गाव श्री खंडोबा राया यांच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. गावातून आत आल्यानंतर उजव्या हाताला ही कमान लागते. कै कृष्णा बुधाजी नाना कराळे प्रवेशद्वार. तिथून आपण खंडोबा मंदिराकडे वर जाऊ. पूर्ण असा पायऱ्यांचा रस्ता आहे, तो चढून आपण वर जाणार आहोत. पायऱ्या चढायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीलाच बानाई मातेचं मंदिर आहे, तिथे आपण दर्शन घेऊ आणि पुढे जाऊया. तर मित्रांनो, आज आपल्या बरोबर आहे स्वरा आणि आपल्या छोट्याशा ट्रेक मध्ये तिला पण यायचं होतं मुळगावला, तर ती आज आपल्या बरोबर आलेली आहे. काय कर स्वरा? मुळगाव हे गाव बदलापूर जवळून 9 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुरबाड पासून ते जवळजवळ 20 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण अंबरनाथ तालुक्यात येत असून बारवी डॅम जवळच आहे. बारवी डॅमचं जर अंतर आपण पाहिलं तर जवळजवळ 5 किलोमीटरच्या आसपास आहे. येथे जाण्यासाठी जर आपण पाहिलं तर मुरबाडवरून बस भेटतात बदलापूर, किंवा काळ्या पिवळ्या गाड्या असतात. आणि बदलापूर स्टेशन जवळून जर पाहिलं तर ट्रेन मधून उतरल्यानंतर रिक्षा असतात, किंवा आपण काळ्या पिवळ्या गाड्या असतात त्या गाड्यांनी सुद्धा येऊ शकतो. हे एक स्वयंभू स्थान असून ते पेशवे काळात 300 वर्षापूर्वी बांधलेले मंदिर आहे. ठाणे जिल्ह्यात बरीच पर्यटन स्थळे आहेत, त्यातील हे एक सर्वांना भुरळ घालत आहे. या ठिकाणी देवदर्शनाप्रमाणे निसर्गाचा सुद्धा आनंद आपल्याला घेता येतो. आजूबाजूचा निसर्ग आपण बघूया. थोडं पुढे आल्यानंतर असे 2 रस्ते दिसतात, तर ते दोन्ही रस्ते एकाच ठिकाणी जाऊन मिळतात. कुठल्याही रस्त्याने गेले तरी हे जर ठिकाण पाहिलं तर खूप जागृत असं ठिकाण आहे. आणि या ठिकाणी जर आपल्याला यायचे असेल तर 565 पायऱ्या आपल्याला चढायला लागतात. तर समोर ज्या आपल्याला शिळा दिसतात त्या देवाच्या पाऊल खुणा आहेत. मगाशी जे 2 रस्ते सांगितले ते रस्ते एकाच ठिकाणी येऊन मिळतात. हे बघा. ठिकठिकाणी अशा प्रकारच्या कचरा कुंड्या लावलेल्या आहेत, तर घाण शक्यतो किंवा कचरा या कचरा कुंड्यांमध्येच टाका. पायऱ्यांचा रस्ता आहे त्यामुळे चालायला काही वाटत नाही. आणि अशा मार्किंग केलेल्या आहेत. आता आपण 300 पायऱ्या चढलेलो आहोत. 50 पायऱ्यांची मार्किंग केलेले आहेत. 100, 150, 200, 250, 300. त्यामुळे आपल्याला समजतं आपण किती पायऱ्या चढलोय ते. वरच्या बाजूने गावाचा असा सुंदर व्ह्यू दिसत आहे, गावातील तलाव. आणि हा बदलापूरचा परिसर. गडाच्या जर आपण उजव्या बाजूला पाहिलं तर बारवी डॅम आहे, आणि डाव्या बाजूला पाहिलं तर मलंगड दिसतो आपल्याला. या ठिकाणी श्री खंडोबा, म्हाळसा, बानू अशी 3 शिवलिंग आहेत, ती आपण वर गेल्यावर बघणारच आहोत. पण त्या ठिकाणी ना एक छिद्र असून त्यातून पूर्वी भंडाऱ्याची उधळण होत असे. कालांतराने ते
छिद्र बुजले गेले आणि त्यातून भंडारा येणं बंद झालं. असे आपल्याला खाली ज्यावेळेस आपण आलो त्यावेळेस गावकऱ्यांनी सांगितलं. आपण ते पुढे गेल्यावर बघणारच आहोत. आपल्या बरोबर एक कुत्रा पण येत आहे बघा. 2021-22 ला अशा प्रकारे या ठिकाणी एक भक्त निवास बांधलेला आहे. भक्तांना आराम करण्यासाठी. आपण मंदिराच्या जवळ आलेले आहेत. मंदिर आपल्याला दिसत आहे. गडावर पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे. पुढे आपल्याला टाक्या दिसतात आणि लाईटची सुद्धा सोय आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यात्रा सुद्धा भरते खंडोबाची. आणि ही यात्रा माघ महिन्यात भरते. इथे आल्यावर चप्पल वर घेऊन जाऊ नका. या ठिकाणी चप्पल स्टँड केलेला आहे हा बघा. आणि इथे बोर्ड पण लावलेला आहे चप्पल कुठे ते काढायचं. महाराष्ट्रामध्ये जे ठराविक खंडोबाचे मंदिर आहेत त्यातील हे एक मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध असे आहे. या ठिकाणी इतर वेळेस जास्त गर्दी नसते पण यात्रेच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणी चाफ्याची खूप झाड दिसतात ही बघा. पुढे परिसर आजूबाजूचा. या साईडला बारवी डॅम आपल्याला दिसतोय. खूप जंगल आहे आजूबाजूला. या बाजूला बदलापूर शहर. इथे आपण देवाला नारळ फोडू शकतो. त्या आणि देवाची सुंदर अशी मूर्ती. पहिल्यांदाच आपण खंडोबा मंदिरात आलेलो आहोत. महिन्यात चंपाषष्ठीला देवाला हळद लावण्यात येते आणि त्यावेळी खूप मोठा असा कार्यक्रम साजरा केला जातो. आणि माघ महिन्यात जर पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते आणि माघ महिन्यात या ठिकाणी भंडारा पण खूप मोठ्या प्रमाणात असतो. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि संध्याकाळी त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी या ठिकाणी कुस्त्यांचा मोठा असा फड असतो या ठिकाणी आणि तो बघण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अशी गर्दी असते. आणि माघ पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा असते. त्यावेळेस हनुमान मंदिरातून देवाची पालखी निघते आणि ती गडावर येऊन देवाचे दर्शन घेऊन नंतर ती गावात फिरते. त्यानंतरच कुस्त्यांचे फड आयोजित केले जातात. आणि जर आपण पाहिलं अजून पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला संध्याकाळी देवाचं
देवाचा लग्न उत्सव साजरा केला जातो संध्याकाळी 5 वाजता आणि दर रविवारी सकाळी 7 वाजता या ठिकाणी देवाची आरती केली जाते. फायनली आपलं देवाचं दर्शन झालेलं आहे आणि खूप मोठा ट्रेक नव्हता, अर्ध्या तासाचा ट्रेक होता. आता आपण उतरायला सुरुवात केली आहे. देवाच्या घोड्याची पावलंच आपण शोधत होतो, भेटत नव्हती. उतरताना दिसले आपल्याला. हे बघा, देवाचा जो घोडा होता त्याचे पावलांचे ठसे आहेत. याशिवाय तसं सुद्धा आपण दर्शन घेऊ. फायनली आपण खाली उतरलेलो आहोत. आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि श्री खंडोबा जे नवसाला पावणारे आहेत त्यांचं आपण दर्शन घेतलेलं आहे. तर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.